लक्ष्मीनाथ वल्लभा दीननाथ पद्मनाभ, सुख व्हावे तुझे पायी, मी ठेवीन तेथेच ठाई. अशा भक्तीने भरलेल्या अभंगाने सुरू होणारी ही कथा आहे श्री प्रभू व्यंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजी यांची, ज्यांचे मंदिर फक्त दक्षिण भारताचे नव्हे तर अखिल भारताचेही श्रद्धास्थान आहे. चला तर मग जाणून घेऊया तिरुपती बालाजी यांचा खरा इतिहास, त्या मागचे अद्भुत चमत्कार आणि भावनांनी भरलेली भक्तांची कहाणी. अशा भावपूर्ण अभंगाने जेव्हा भक्तांची वाणी भरून येते तेव्हा त्या प्रत्येक शब्दामागे असतो तो विश्वास, श्रद्धा आणि परम भक्तीचा स्पंदनशील इतिहास. ही कथा आहे तिरुपती बालाजींची, श्रीनिवासाचे हे विघ्नहर्ता रूप जे हजारो वर्षापासून भक्तांच्या व्यथांना उत्तर देत आले आहे. चला तर मग युथिंग 24 या आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत तिरुपती बालाजींच्या जन्मापासून ते कलयुगापर्यंत चमत्कारापर्यंतचा खरा ऐतिहासिक प्रवास. नेमका तिरुपती बालाजी नावाचा अर्थ काय? तिरुपती हा शब्द दोन भागात विभागलेला आहे. तिरु म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे पती म्हणजेच लक्ष्मीचा पती. श्री विष्णू इथल्या पर्वताला शेषाचल किंवा श्री शैलम असेही म्हणतात. असा विश्वास आहे की भगवान विष्णू यांनी या शेष पर्वतावर स्वतः वास केला आहे. ही शेष याई भगवानाची भूमी आहे. बालाजींचे अवतरण आणि कथेची चमत्काराची सुरुवात. ब्रह्मदेवाचा यज्ञ आणि कलियुगाची सुरुवात. कल्पना करा, एक काळ होता जेव्हा कलियुग सुरू होतं. सत्य, धर्म, करुणा यांचा क्षय होत चाललेला होता. ब्रह्मदेवाने विश्वाच्या कल्याणासाठी एक यज्ञ आयोजित केला. सर्व देवतांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु प्रश्न निर्माण झाला, या यज्ञात प्रथम अर्घ्य कोणाला द्यायचा यावर उत्तरच सापडत नव्हतं. सर्व देवांनी नारद मुनीकडे मदत मागितली. नारद, ब्रह्मदेव, शिव आणि विष्णू यांच्याकडे गेले, परंतु समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. अखेर त्यांनी पृथ्वीवरील तत्वज्ञ ऋषी भृगु यांना हे उत्तर शोधण्याची जबाबदारी दिली. भृगु ऋषींनी पहिल्यांदा ब्रह्मदेवांकडे गेले. तेथे त्यांच्या स्वागतास फारसे लक्ष दिले गेले नाही. मग ते शंकराकडे गेले, परंतु तिथेही त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. अखेर ते श्री विष्णूंकडे गेले, तेव्हा लक्ष्मीच्या सानिध्यात असलेल्या विष्णूंनीही लगेच प्रतिसाद दिला नाही. भृगु ऋषींनी चिडून भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारली. विष्णूंनी त्यांच्यावर राग न दाखवता उलट त्यांच्या पायाला दुखापत झाली का याची चौकशी केली. हे पाहून लक्ष्मी अत्यंत दुखावली गेली. तिचा राग इतका होता की तिने विष्णूंना वैकुंठ सोडून पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला. बालाजींचे पृथ्वीवर आगमन. व्यंकट पर्वतावर श्रीनिवास. श्री विष्णूंनी व्यंकटाद्री नावाच्या पर्वतावर श्रीनिवास रूपात अवतार घेतला. व्यंकटाद्री म्हणजे सध्याचे तिरुमाला पर्वत. याच पर्वतावर शेष नागाने स्वतःला पर्वताच्या रूपात स्थिर केले. येथेच बालाजींनी तपश्चर्या करत मानवतेसाठी कार्य सुरू केले. याच दरम्यान राणी बकुळा देवी ही एक प्रचंड भक्त होती. तिने बालाजींची सेवा करताना तिला वाटले की श्रीनिवासला एक सन्मार्गी वधू हवीये. मग ती पद्मावती नावाच्या राजकन्येत शोधते. देवी पद्मावती आणि श्रीनिवास यांचा विवाह. आकाशराज नावाच्या राजाच्या पद्मावती ही एक त्यांची कन्या होती. ती एकदा वनात फुलं वेचताना श्रीनिवासला भेटते. दोघांना एकमेकावर प्रेम होते, परंतु राजघराण्याचा विवाह सोहळा साधा नव्हता. त्यासाठी
श्रीनिवासने कुबेराकडून उधार घेतले. आजही असे मानले जाते ती देवस्थानातून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नातून त्या कर्जाची परतफेड चालूच आहे. केस अर्पणाची परंपरा आणि नीलादेवीचा त्याग. एकदा नीलादेवी नावाची एक गावातली भक्तिमयी स्त्री बालाजीच्या प्रेमात अडकली. तिने आपल्या सर्व सौंदर्याचा त्याग करून बालाजीसाठी केस अर्पण केले. तिला एका गाभाऱ्यात स्थान दिलं गेलं आणि तिच्या नावाने नीलाद्री मंडप आजही आहे. तिच्या भक्तीवरूनच केस अर्पणाची परंपरा सुरू झाली. पुराण कथेनुसार एकदा भूतलावर अधर्म वाढू लागला तेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना सोडून वैकुंठ सोडून गेल्या होत्या आणि पृथ्वीवर म्हणजे कोल्हापूर येथे राहू लागल्या. विष्णू अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी शेष पर्वतावर येऊन तपश्चर्या सुरू केली. हे पाहून ब्रह्मदेवाने आणि महादेवाने गाय रूप धारण करून भगवान विष्णूंच्या तपश्चर्येला दुधाने अभिषेक करण्याचा संकल्प केला. गाय, गवळण आणि एक अद्भुत चमत्कार. गाय रोज पर्वतावर जाऊन श्री हरीवर दुधाचा अभिषेक करू लागली. पण एका दिवसाला गावकऱ्यांनी ही गोष्ट पाहून रागाने गायवर कुऱ्हाड चालवली आणि ती कुऱ्हाड श्री विष्णूंच्या कपाळावर लागली. त्या जखमेमुळे त्यांच्या कपाळावर कायमची खून राहिली आणि म्हणूनच बालाजींच्या मूर्तीवरही ती आजही खून आहे. त्या काळात एका नीलाद्री नावाची ती भक्त महिला होती. ती अत्यंत श्रद्धेने बालाजींची सेवा करत असे. एकदा तिने आपले सर्व केस अर्पण करन असे वचन दिले. जेव्हा ती केस अर्पण करत होती तेव्हा बालाजी प्रसन्न झाले आणि तिच्या केसांना दिव्य तेज प्राप्त झालं. तेव्हापासून आजही तिरुपतीमध्ये भक्त केस अर्पण करतात. राजा अकशराज यांना एकदा यज्ञादरम्यान शेतात एक कमळाच्या फुलातून सुंदर कन्या प्राप्त झाली. तिचं नाव पडलं पद्मावती. हीच ती देवी लक्ष्मीचा पुनर्जन्म होता. याच पद्मावतीवर श्रीनिवास म्हणजे श्री विष्णूंचा अवतार यांचं प्रेम बसतं. पण या विवाहासाठी अनेक अडथळे येतात. श्रीनिवासकडे लग्नासाठी पुरेसे धन नव्हते म्हणून त्यांनी कुबेराकडून कर्ज घेतलं. कुबेराने अट घातली की हे कर्ज कलियुग संपेपर्यंत फेडावं लागेल. म्हणूनच आजही मंदिरातील देणग्यांमागे एक भाग कुबेराच्या नावावर समर्पित असतो. बकुला देवी आणि ऋषींचा आशीर्वाद. श्रीनिवासाचे बालपण बकुला देवी नावाच्या एका ऋषी पत्नीने वाढवले. तिने त्याला पुत्रवत प्रेम दिले. बालाजींच्या आयुष्यात बकुळा देवीचे स्थान माते समान आहे. दुसरीकडे ऋषी अगस्त्य आणि इतर सप्त ऋषींनी देखील या विवाहासाठी आशीर्वाद दिला. या विवाहाच्या साक्षीला अनेक देव ऋषी होते. विवाह महोत्सव आणि मंदिराची स्थापना. श्रीनिवास आणि पद्मावती यांचा विवाह मोठ्या जल्लोषात पार पडला. नंतरच्या काळात भक्तांच्या सेवेसाठी आणि कलियुगात धर्म रक्षणासाठी श्रीनिवास शेष पर्वतावर स्थायिक झाले आणि म्हणूनच आज तिथे तिरुमला पर्वतावर भव्य मंदिर उभे आहे. तेथील चमत्कार आणि रहस्य. केस अर्पण परंपरा. भक्त आभार दर्शवण्यासाठी आपले केस अर्पण करतात. हे संपूर्णतः नीलाद्री भक्तेच्या व्रतावरच आधारित आहे. मोमबत्तीच्या ज्योतीमुळे प्रकाशमान कपाट मंदिराच्या देवाच्या पाठीमागे नेहमी ओलसर असतो. असे मानले जाते की श्रीहरी अजूनही श्वास घेत आहेत. देवाच्या छातीवरील लक्ष्मीचा ठसा. ही मूर्ती सजीव असल्याचे चिन्ह मानले जाते. दैनंदिन नैवेद्याचा चव न बदलणे. दररोज लाखो भक्तांसाठी नैवेद्य तयार होतो पण त्याची चव नेहमी एकसारखीच असते. तिरुपती बालाजीचं वैशिष्ट्य. हे मंदिर भारतातील सर्वाधिक देणगी मिळवणारं हे मंदिर आहे. येथे दररोज लाखो भक्त येतात. 12 महिने विविध उत्सव, ब्रह्मोत्सव, रथ यात्रा येथे साजरी होते. त्याचप्रमाणे दुधाचा चमत्कार असाही म्हटलं जातं
की एकदा एका गायीनं बालाजीच्या रूपातील एका शिल्पावर रोज दूध सांडलं. ते पाहून शेतकऱ्याने रागाने त्या गायीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्या क्षणी त्या शिल्पाच्या डोक्यावर आग येऊ लागले आणि भक्तांना ओमगले की ते बालाजींचं सजीव रूप आहे. त्या ठिकाणी आता बालाजीचे मंदिर आहे. बालाजींनी गावातील गवळणीत स्वतःचा प्रवेश केला आणि लक्ष्मीने देखील गवळण होऊन त्यांना साथ दिली. ब्रह्मदेवाचा यज्ञ आणि विवाहाचा संयोग. देवांनी पुन्हा एका ब्रह्मदेवाचा यज्ञ केला आणि या यज्ञात सर्वश्रेष्ठ देवता म्हणून श्रीनिवास पद्मावती असे आवाहन झाले. त्यांचा विवाह ब्रह्मदेवाच्या साक्षीने मोठ्या थाटात पार पडला. तिरुपतीत दररोज हजारो चमत्कार घडतो. असंही म्हणतात की एखाद्याला नोकरी मिळते, कुणाचा अपघात टाळतो, तर कुणाला आजारातून मुक्ती मिळते. येथे येणारा भक्त केवळ मनोभावे गोविंदा गोविंदा म्हणतो आणि त्याचे दुःख दूर होते. लड्डू प्रसादाची विशेषता. इथे मिळणाऱ्या लाडू प्रसादालाही GI मिळालं आहे. ते फक्त येथेच मिळतो. एक प्रसाद लाडू म्हणजे भक्तीचा गोडवा आणि बालाजींची कृपा. तिरुमला ट्रस्टचे कार्य. TTD हे संस्थान लाखो भक्तांच्या व्यवस्थापनाचे कार्य पाहते. अन्नदान, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यामध्ये ते अग्रेसर आहे. बालाजींना कलयुगचा प्रत्यक्ष देव मानले जाते, कारण या युगात सर्वात जास्त पूजला जाणारा देव म्हणजे श्रीनिवास. ते प्रत्येक श्रद्धाळूच्या मनात वास करतात. देवी पद्मावतीचा इतिहास. देवी पद्मावती पृथ्वीचा लक्ष्मीचा अवतार. तिचा जन्म राजा आकाशकर्ष राजा राणी धर्मदेवी यांच्याकडे झाला. त्यांच्या दीर्घ तपश्चर्येनंतर कमळातून एक दिव्य राणी प्रकट झाली आणि तिला पद्मावती असे नाव देण्यात आले. पद्म म्हणजे कमळ आणि तिच्या जन्मांचा संबंध केवळ कमळाशी असल्यामुळे तिला कमळासारखं सौंदर्य व निर्मळता प्राप्त झाली. लहानपणापासूनच ती भक्ती मार्गावर चालत होती आणि तिला वारंवार एक तेजस्वी पुरुष तिच्या स्वप्नात दिसत असे. तो दुसराच कोणी नव्हे तर भगवान श्रीनिवास म्हणजे श्री विष्णू होते. नंतर त्यांचा भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला, जो आजही भक्तांच्या मनात आदराने स्मरला जातो. राणी बकुळा देवीचा विस्तार. बकुळा देवी या एक उच्च कोटीच्या भक्त होत्या. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण बालाजींच्या सेवेसाठी समर्पित केला. लोकांचे विवाह जुळवणं, मंदिर व्यवस्थापन पाहणं आणि तीर्थयात्रेच्या भक्तांची सेवा करणं हेच तिचं जीवन होतं. असंही मानलं जातं की तिनेच बालाजी व पद्मावती यांच्या विवाहाचे सर्व विधी पार पाडले. तिच्या भक्तीमुळे तिला देवीचं स्थान देण्यात आलं होतं. तिरुपतीत केस अर्पण करणं ही एक पवित्र परंपरा आहे. त्यामागे एक भावनिक आणि एक आध्यात्मिक कारण आहे. असे मानले जाते की श्रीनिवासांच्या जीवनात एक वेळ अशी आली होती की त्यांच्या मस्तकावर तलवार कुऱ्हाड लागून जी जखम झाली, त्यावेळी एक भक्त महिला नीलादेवी आली आणि तिने आपल्या केसांचा त्याग केला आणि त्या केसांना प्रभूंच्या जखमेला पट्टी केली. तिचा हा त्याग पाहून प्रभू श्रीनिवास खूप संतुष्ट झाले आणि म्हणाले, तुझी ही सेवा मी कधीच विसरणार नाही. पुढे जे कोणी भक्त माझ्या दर्शनासाठी येतील ते जर केस अर्पण करतील तर मी त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करील. यामुळेच आज तिरुपतीत लाखो भक्त दररोज आपल्या केसांचा त्याग करतात. हे एक नम्रतेचं आणि समर्पणाचं आणि भक्तीचं प्रतीक बनलं आहे. तिरुपतीत होणाऱ्या सेवांचे भक्तिपूर्ण वर्णन. तिरुमलाच्या मंदिरात दररोज 5 वेळा पूजा होते. पहाटे सूप प्रभात सेवा, दुपारी कल्याणोत्सव, सायंकाळी सहस्रदीप कारण सेवा आणि रात्री एकांत सेवा यासारख्या सेवा भक्तांचे मन उजळून टाकतात. दर शुक्रवारी प्रभूला अभिषेक घालण्यात येतो. यावेळी त्यांच्या देहाला दूध, मध, दही, वेलची आणि चंदन लावून अभिषेक होतो. एकदा ब्रह्मदेवाने पृथ्वीवर एक यज्ञ करण्याचे ठरवले. या यज्ञात कोणता देव यज्ञाचा प्रमुख असावा या प्रश्नांवर देवांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा ऋषींनी निश्चय केला की
जो प्रभू सर्वात पवित्र, त्यागी आणि भक्तांच्या सेवा करणारे असतील त्यांना यज्ञाचा प्रमुख करावे. अनेक तपश्चर्येनंतर त्यांनी श्रीनिवासाचे वैश्विक रूप पाहिले आणि त्यांना यज्ञ प्रमुख म्हणून निवडलं. तेव्हापासून तिरुपती प्रभू यज्ञ स्वामी म्हणूनही ओळखले जातात. तिरुमला पर्वत हा साधासुद्धा डोंगर नाही. असे मानले जाते की तो शेष नागांचा भाग आहे. श्री विष्णूचा सेवक या पर्वतावरच श्रीनिवासाचे मंदिर वसवलेले आहे. संपूर्ण पर्वताचं रक्षण करण्याचं कार्य शेषनाग करतात. म्हणूनच इथे वातावरण नेहमी पवित्र, शांत आणि दिव्य वाटतं. एकदा लक्ष्मी माता या गायीच्या रूपात येतात. एकदा देवी लक्ष्मीने गायीच्या रूपात श्रीनिवासाला दूध दान करायचं ठरवलं. त्यावेळी ब्रह्मदेव व महादेव गवळीच्या रूपात आले आणि गायींची सेवा करू लागले. गायीचं दूध भगवान श्रीनिवासाच्या मूर्तीवर अर्पण केलं जाई आणि त्या दुधामुळे त्यांचा पिंड अधिक तेजस्वी झाला. गायीच्या या अद्वितीय सेवेमुळे त्यांना गोमाता हे नाव प्राप्त झालं आणि देवी लक्ष्मीचं गोपालिनी रूप उघड झालं. तिरुपती बालाजी हे फक्त एक मंदिर नाही तर एक जिवंत श्रद्धास्थान आहे. इथे भक्ताला केवळ देवाचं दर्शन होत नाही तर त्याला त्यांच्या अंतरात्म्याचंही दर्शन होतं. श्रीनिवास आणि पद्मावती यांच्या प्रेम कथेमध्ये केवळ अध्यात्म नाही तर मानवी भावना, समर्पण, त्याग आणि भक्ती यांचे सर्वोच्च दर्शन घडते. तुम्ही तिरुपती गाठाल तेव्हा ध्यानात ठेवा, इथे फक्त दर्शन नाही तर आत्म्याचं शुद्धीकरणही घडतं. लाखो भक्तांचे केश, अश्रू आणि प्रार्थना या मंदिराच्या दगडांमध्ये साठलेली आहे आणि त्यांच्यामधूनच त्या दिव्य शक्तीचं तेज प्रसारित होत असतं. मित्रांनो, ही कथा होती तिरुपती बालाजी यांची, जे आजही तिरुमाला मध्ये आहे. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला माहित होती आणि मी सांगितलेली माहिती ही जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि माझ्या म्हणजे YouThink24 या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.